आता पुढच्या बातमीकडे वळतोय। मुंबईतल्या आगरीपाड्यातील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील एकूण 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे। 12 वर्षांखालील 4 मुलांना नायरमध्ये दाखल करण्यात आले, तर 12 वर्षांवरील 18 मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले गेले। या आश्रमातील 95 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आलेली होती, त्यापैकी 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। मुंबईतल्या आगरीपाड्यातील सेंट जोसेफ अनाथाश्रम आणि या अनाथाश्रमातील एकूण 90 ते 95 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 22 मुलं ही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहेत। त्यापैकी 12 वर्षांखालील 4 मुलं आहेत ज्यांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय आणि 12 वर्षांवरील 18 मुलं आहेत ज्यांना इतर खासगी रुग्णालयात दाखल केलेले उपचारांसाठी। या आश्रमातल्या एकूण 95 जणांची कोरोना टेस्ट केली असता त्यातील 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि या अनाथाश्रमामध्ये एकाच वेळेला 22 जण कोरोना बाधित सापडलेले आहेत। मोठी बातमी, मुंबईतल्या आगरीपाड्यातील सेंट जोसेफ अनाथाश्रम आणि तिथल्या 95 जणांची कोरोना टेस्ट केली असता 22 जण कोरोना पॉझिटिव्ह। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भलाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, हे जे अनाथाश्रम आहे त्या ठिकाणी अगदी किती वयापासून मुलं आहेत आणि एकाच वेळी 22 जणांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येणं ही खरंच खूप मोठी आणि गंभीर गोष्ट आहे। काय आणखी माहिती? खरं तर आगरीपाड्यामध्ये हे सेंट जोसेफ नावाचं अनाथाश्रम होतं, ज्यामध्ये काही मुलांना फ्लू साधारण साधणारी अशी लक्षणं दिसून आलेली होती। त्यामुळे काही मुलांची टेस्ट ही नायर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली होती, ज्यात ते पॉझिटिव्ह आढळले होते। ज्या अर्थी ही मुलं पॉझिटिव्ह आलेली होती त्या अर्थी इतर अनेक मुलांच्या सुद्धा संपर्कात ही मुलं येऊ शकतात, म्हणून साधारणपणे 95 मुलांच्या टेस्ट करण्यात आलेल्या होत्या। सध्याच्या घडीला या विविध वयोगटातील मुलं यात आहेत, ज्यामध्ये जे 12 वर्षाखालील मुलं आहेत ज्यांना पीडियाट्रिक्समध्ये उपचाराची गरज आहे, अशा मुलांना नायर हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये एक पीडियाट्रिक वॉर्ड महानगरपालिकेने उभारलेला आहे, तिथं ॲडमिट करण्यात आलेलं आहे। तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। यातील काही बालक ही नॉन सिम्प्टमॅटिक आहेत, काही सिम्प्टमॅटिक आहेत। त्या हिशोबाने म्हणजे ज्या पद्धतीची मुलांची प्रकृती आहे त्या अनुषंगे मुलांना उपचार केले जाणार आहेत। परंतु ज्या पद्धतीने ही बातमी समोर आली होती त्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले, कारण तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि ते लहान मुलांना सुद्धा धोका होता। या जोसेफ आश्रमामधली जर मुलं बघितली तर 12 वर्षाखालील जी होती ती नायरमध्ये आहेत, तर उर्वरित जे आहे 12 वर्षावरील मुलं आहेत जी 16 ते 17 वर्षाच्या खाली आहेत, परंतु 12 वर्षापेक्षा वर आहेत, त्यांना रिचर्डसन्स इथल्या भायखळा इथल्या ज्या कोविड वॉर्ड्स बनवले आहेत लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी, तिथं ॲडमिट करण्यात आलेलं आहे। संपूर्णपणे यंत्रणा हलवून टाकणारी ही बातमी होती, कारण लहान मुलं यात बाधित झालेली होती। मुळात या मुलांना बाधा झाली कशी, मोठ्यांकडनं छोट्यांमध्ये म्हणजे काही कर्मचारी बाधित होते का, ह्याचा सुद्धा तपास घेणं सुरू आहे। सध्या सेंट जोसेफ या संपूर्ण अनाथाश्रमाला सील करण्यात आलेलं आहे। कंटेनमेंट झोनसारखी तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण ज्या पद्धतीने लहान मुलांना बाधा झालेली आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा टेस्ट होणार आहेत, त्यांचे रिझल्ट्स काय येतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच मुलांचे काही सॅम्पल्स हे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये सुद्धा पाठवण्यात येणार आहे, जिथं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे। जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून या मुलांना डेल्टा प्लसची बाधा झाली आहे का याचा सुद्धा तपास करण्यात येईल। त्यामुळं एकूणच या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर यंत्रणा सुद्धा अधिक सतर्क झाल्या आहे। सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सध्या तरी ही 22 मुलं उपचार घेत आहेत, मात्र तरी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे या अनाथाश्रमानं। आता राज्यामध्ये पुन्हा कोरोना डोकं वर काढतोय, कारण राज्यामध्ये दिवसभरात 5108 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 159 रुग्णांचा मृत्यू झालाय। राज्यात 24 तासात 4636 जणांना डिस्चार्ज देखील मिळालाय। तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय। मुंबईमध्ये 24 तासात 397 नव्या रुग्णांची भर पडली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होतीये। मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध देखील शिथिल झालेले आहेत, मात्र त्याचा गैरफायदा न घेता सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढायला काही वेळ लागणार नाही। आणि तसंच चित्र हळूहळू दिसतंय। मुंबईमध्ये एका दिवसात 397 कोरोना रुग्णांची भर पडली आहे आणि राज्यामधली रुग्णसंख्या देखील वाढत चालली आहे। तर राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका तर आहेच, मात्र आपण
प्रत्येक दिवसाचा आढावा घेऊयात. 22 ऑगस्ट रोजी 4141 इतकी एका दिवसातली रुग्णसंख्या होती. 23 ऑगस्टला 3643, 24 तारखेला 4355 इतके एका दिवसातले रुग्ण होते. त्यानंतर 25 ऑगस्टला ही संख्या वाढून 5031 झाली आणि 26 ऑगस्ट म्हणजे काल ही संख्या एका दिवसातली राज्यातली 5108 इतकी आहे. आता मुंबईतील कोरोनाच्या वाढता धोका किंवा ही संख्या लक्षात घेता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. इतर शहरांच्या हळूहळू वाढणाऱ्या रुग्णसंख्या बघता ह्या गोष्टीवरती मुंबईकरांनी काळजी घेणं फारच गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने आपला WHO, ICMR किंवा टास्क फोर्स, नीती आयोग वगैरे ही लोक जी तज्ज्ञ लोक सांगतायत की तिसरी जर लाट आली तर दिवसाला 2 ते 5 लाखाच्या मध्ये लोक सापडतील आणि बाधित होतील. त्यामुळे असलेल्या आरोग्य याच्यावरती खूप मोठा भार येऊ शकतो. राज्याला तिसऱ्या लाटेचा मोठा धोका आहे. तिसऱ्या लाटेत 60 लाख नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. तर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 1200 डॉक्टर्सची भरती केली जाणार असल्याचं टोपेंनी सांगितलं. राज्य सरकार 1000 अँब्युलन्सेसची खरेदी देखील करणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची. ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. जवळजवळ आम्ही 100% जागा आता रिक्त जागा पण भरत आहोत. त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षासुद्धा आता 25 आणि 26ला डिक्लेअर केलेल्या आहेत. क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत. ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर जे आहेत त्यांना आपण MPSC कडे सुद्धा पाठवलेलं आहे. पुढच्या